कसं मुलींना असं पिंक वगैरे कलर आवडतो, पण तुझा चॉईस नसा एकदम हटके. कुठे काय निघते मी. बाय बाय बाय. नीरूचा टी शर्ट, त्याचा कलर हा मॅटर आहेच, पण अजून एक मॅटर आहे. नीरू आहे ना, समरू, तू किती अर्धवट माहिती देतो. मला सांग, टी शर्टचा ब्रँड कुठला होता? तुझा प्रॉब्लेम काय आहे? अरे वैतागतो कशाला? आता ज्याच्याबद्दल एवढं असं बोलणं चाललंय तर विचारायला नको टी शर्टचा ब्रँड कुठला होता? हा, आता तर मी तुला सगळं सांगतो की त्याचं ब्रँड कुठलं आहे, त्याचा कलर कुठला आहे आणि तो टी शर्ट कसा धुवायचा ना, हे तर मी तुला करूनच दाखवतो. सम्राट, मॅटर सांगायचं सोडून स्वतःच गेला मॅटर करायला. येडपट. वाचवा वाचवा वाचवा. रेणुका कॉलेज क्लब रिपोर्टर कुठे? खबरी ये लवकर. वाचवा मला. काय पोलीस. बरं नाहीये तिला. नहीं कुछ बड़ा नहीं होगा. नहीं बचाओ मेरे को. नहीं रुको रुको. अरे काय नाही, जा जा जा. चला चला जा. अरे कुठं चाललं? काय नाही, बरं नाहीये तिला. चला. काय पण काय बोलते? मी आणि सायली बोलत असताना घारी सारखी मध्ये मध्ये कशाला मारत होतीस तोच? तुला भारी इंटरेस्ट आहे लोकांच्या बोलण्यात. ए मग तू म्हातारे, तू फार बोललो का? मी तुला आधी सांगून ठेवते, मी घारी सारखी इंटरेस्ट घेते म्हणूनच माझ्याकडे इंटरेस्टिंग न्यूज असते. न्यूज? नुसती न्यूज नाही, ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज? सांगते सम्राट, मी ना सायलीची डायरी वाचली आणि डायरी मध्ये लिहिलं होतं की सायली नीरवच्या प्रेमात पडली आहे. म्हणजे कळते का तुला? सायली लव्स नीरव. ऐकना इंटरेस्टिंग न्यूज. तुला सांगते. आता हा कुठे गेला? सायली नीरवची बातमी आहे की अपशकुन सांगायला गेलं की समोरचे गायब होतात. आधी धवल आणि आता हा. जाऊ दे. पण परी देशमुख, आता तुलाच काहीतरी करावं लागणार आहे. असं काहीतरी करावं लागणार आहे की सायली स्वतःहूनच रोमॅन्टिक होऊन नीरवला प्रपोज करेल. पण हा नाशिकचा ढोल काही एवढा तसं रोमॅन्टिक वगैरे होणार नाही. त्यासाठी मलाच प्रेमाचं व्हायलिन वाजवून वातावरण कसं रोमॅन्टिक करावं लागेल. सो परी देशमुख, लेट्स प्ले इट. परी, तू पण ना काहीतरी. अगं काय? बस बस बस. ऐक ना, तू पण एक पैफल. मला नाही इंटरेस्ट असं. अगं ते माहितीये सगळं तुझ्यासाठी तर चाललंय. काय काय? अगं या सगळ्या जणी कधीपासून मला म्हणत होत्या की आम्हाला तुझ्या कविता ऐकायच्या आहेत, खूप इंटरेस्ट आहे तुझ्या कविता ऐकण्यात, खूप इंटरेस्ट आहे. म्हणलं मग आता एकदा कवितांचा कार्यक्रम होऊनच जाऊ दे. पण काय म्हणजे नेमका कसला कार्यक्रम? कवी संमेलनाचा की खोजागिरी पौर्णिमेचा? अगं ते आपलं सहज कविता ऐकता ऐकता काहीतरी तोंडी लावायला. सायली, तुला माहितीये का आपली परी कसली इम्प्रूव्ह झाली अगं. किती भारी कविता करायला लागली. आता खूपच भारी कविता ऐकवली आम्हाला, 1 नंबर. काय? नाही, एक मिनिट. मला सांगा, तुम्हाला खरंच हिच्या कविता आवडतायत की तू काय मिक्स केलंयस त्यांच्या क्लासमध्ये? तू बोलून घे, पण कविता ऐक आणि मग बोल. नाही नाही, नको बाबा परी, नको. मी पण अशी ढगात वगैरे गेले तर? तुम्हाला काय वाटतंय ती झोपलीये? तुलाही असंच वाटतंय सायली? तसं नाहीये. माझ्या काव्य वाचनाने हरकून जाऊन प्रेमाचं चिंतन करण्यात ती हरवून गेलीये.
कदाचित माझी पुढची कविता ऐकून तुला पण असंच होईल. तुझ्या स्मिताने मन मोहित झाले, तुझ्या स्मिताने मन मोहित झाले, नीरवतेतही उमटे मंजूळ गाणे. नजरेत तुझे हे प्रेम दाटले, स्वप्नी उमटे नीरव पावले. तुझ्या मिठीला मन आसुसले, तुझ्या मिठीला मन आसुसले, कल्पिता क्षण ते मनी नीरव तरंग उठले. मग कशी वाटली कविता? छान आहे, चांगली आहे. पण मला काय वाटलं माहितीये का परी, जरा ना अजून मीटर मध्ये बसायला हवी ग, म्हणजे शब्दांमध्ये ना. अगं ते जाऊ दे, तू शब्दांकडे बघ ना. नीरव तरंग. ए अगं वाजले बघ किती, तू गप्पा बस. चला खूप वाजले, तुम्ही निघा. उद्या ऐकू कविता, ठीक आहे? बाय. तुला कळलं ना पुढच्या कवितेचं नाव काय आहे? नीरव प्रकाश आणि आता होईल मनवाचं पत्र गोड. आता ही कविता जाणार पत्रामध्ये आणि हे पत्र जाणार नीरवच्या बॅग मध्ये. यार आपले तांबे सर पण ना चालता बोलता ॲनेस्थीशिया आहे यार. शिकवायला लागले ना की झोपच यायला लागते. तेच ना, ह्यांना काय कधी सरगम शिकवली नाही का शाळेत? सारे गा मा पा, एकाच सुरात बोलतात ते. हो ना, आणि त्यांचा तो मक्क चेहरा. समरू, तुला माहितीये माझ्याकडे ना एक मूवी आहे, त्यामध्ये एक धमाल कॅरेक्टर आहे. अरे सेम आपले तांबे सर. थांब तुला दाखवतो. हा? म्हणजे आपले तांबे सारखं एवढे अँटिक आहेत काय की त्यांच्यावर अख्खा पिक्चरच बनलाय? मग बघू बघू. अरे ही गोष्ट बघण्याची नाही तर ऐकण्याची. एक काम कर, माझ्या बॅगेतनं हेडफोन्स काढ ना पटकन. हेडफोन? हा, वरच्या गप्पा आहेत वरच्या. हा, घे ना पटकन. बाबा. अरे मूवी सुरू तर होऊ दे, आधीच काय एवढा रिॲक्ट होते ना. हिरू, हम्म, बाबा तुझ्या बॅगेत काय सापडलं? काय गुलाबी पत्र. काय पिंक. मनवा, ऍक्च्युली मला तुझी एक छोटीशी हेल्प हवी आहे. कशासाठी? कवितेसाठी. अगं मग त्यासाठी लायब्ररीत कशाला आलोय आपण? कट्ट्यावर लिहून दिली असते की. नाही नाही, लिहून नकोय, शोधायची आहे. अगं त्याचं काय आहे, कॉलेजचं मॅगझिन आहे बघ, युवा जोश तरुणाईचा. हा, तर त्या मॅगझिनसाठी मला पाडगावकरांच्या कवितांवर एक आर्टिकल लिहून सबमिट करायचंय. वाव भारी. तू मला मदत करशील ना त्यांच्या मस्त मस्त कविता शोधायला? वेळ आहे ना तुझ्याकडे? म्हणजे कुठे जायचं वगैरे नाहीये ना? नाही अजिबात नाही. बरं झालं. काय? बरं झालं तू माझ्यासोबत आहेस, मदत होईल मला. म्हणजे आता भेट पण होईल. कुणाची? पाडगावकरांची कवितेतून. परी, हा काय मॅडम? हे काय ऐकते मी? काय? हॉस्टेल म्हणजे काय तुला रस्त्यावरचा कट्टा वाटला? 4 जणी गोळा करून मुशायरे भरवतेस ते? मुशायरा नाही मॅडम, कविता. शट अप. वर तोंड करून उत्तर देतेस.